नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मराठ्यांना सगळे सोयऱ्यांसह सरसकट आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षापासून आंदोलने करत आहेत, तर लोकसभा निवडणुकीत या आंदोलनाचा फटका महायुतीला बसला। विशेषतः जरांगेचा पराभव असलेल्या मराठवाड्यात भाजपाचा एक उमेदवार लोकसभा निवडणुकीत विजय झाला नाही, तर पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे हे दिग्गज उमेदवार पराभूत झाले। लोकसभा निवडणुकीत परिणाम दिल्याने जरांगे अधिक आक्रमक झाले। त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली। सर्व 288 मतदारसंघात जरांगे पाटील त्यांचे उमेदवार देणार आहेत। त्याची तयारी म्हणूनच जरांगे पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यातील सर्व सभेत ते भाजप आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्या विरोधात होत असल्याचे राजकीय कटकारस्थानावर गंभीर प्रश्न उपस्थित केला। तर एका कार्यक्रमात या विषयावर विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी या विषयावर प्रत्युत्तर दिले। एका समारंभात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, त्यांच्या मनातील वेदना व्यक्त केल्या। ते म्हणाले, मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत, तर महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना तरीही मनोज जरांगे पाटील रोज फक्त मलाच का लक्ष्य करतात, असा प्रश्न त्यांनी सगळ्यांना विचारला। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।